साठवेला हरेचे हे हृदय मंदिरे, त्यांचे सरळे झार झाला सफळ व्यापार. हरियाला हाता मंग कैची भय चिंता, त्यांची सरळे झार झाला सफळ व्यापार. तुका म्हणे हरी काही वरुणे देवरे, त्यांचे सरले झार झाला सफळ व्यापार. विठाला समचरण सरोजम सांद्रणीला मुदागम, जगनीत पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला सदा जवलहासं विठ्ठलं चिन्तया. पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. हरि ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ते, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्. एकं नित्यविमलमचलं सर्वदे साक्षिभूतम्, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. यलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, येथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठरिता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम्, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावरे, Hare
त्यांचे सरले झार झाला सफळ व्यापार. घाबरणं जवळ काय झाले सरले झार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. त्यांचे सरले झार झाला सफळ व्यापार. प्रस्तुत प्राप्त प्रसंग सेवे करता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे महामेरू जगद्गुरु संत सम्राट तुकोबाराय ज्यांच्या गाथेला पंचमी वेदाची उपमा देण्यात आली अशा महान अधिकारातील असणारा महात्मा, वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारा महात्मा जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाची कृतार्थता ज्यांनी साध्य करून घेतली अशा सर्व काही महात्म्यांचं वर्णन करणारा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा. आपल्या या रांजणगाव परिक्षेत्रामध्ये धाडगीवाडी या पवित्र भूमीमध्ये संत श्रोमणी सावता महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये वास्तव्याला असणारा मेहत्रे पाटील परिवार आणि या मेहत्रे पाटील परिवाराचं असणारे पितृतुल्य व्यक्तिमत्व स्वर्गवासी दशरथ प्रभू मेहत्रे अर्थात ज्यांना आम्ही दसरो मामा असं म्हणायचो, त्यांच्या ठिकाणी 11.5-12 महिन्यापूर्वी दुःखद निधन झालेलं आहे. आणि दसरो मामांच्या जाणीनं मेहत्रे परिवार असेल, त्यांची जी आपतेष्ट मंडळी असतील, सगळे सोयरी मंडळी असतील, त्यांना दुःख होणं साहजिक आहे. पण आज आमच्या दसरो मामांच्या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या असणाऱ्या ज्या धर्मपत्नी आहेत त्या या ठिकाणी गंगा भागीरथी हौसाबाई दशरथराव मेहत्रे असतील. आमच्या दसरो मामाच्या पाठीमागे त्यांच्या असणारे जी मुलं आहेत ते थोरले चिरंजीव ऋषिकेश दशरथ मेहत्रे आहेत आणि लहान चिरंजीव बाळासाहेब दशरथ मेहत्रे आहेत. हे आता सध्या पुणे या परिक्षेत्रामध्ये रांजणगाव गणपती या पवित्र भूमीमध्ये व्यवसायाच्या माध्यमातून पुणे परिक्षेत्रामध्ये वास्तव्याला आहेत. आणि बाळासाहेबांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं केलेलं आयोजन या ठिकाणी ऋषिकेश असेल, बाळासाहेब असेल, अतिशय गोड कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे आजचं वयचं श्राद्ध आहे. आपल्या वडिलांनी आपल्याकरता काहीतरी करून ठेवलंय म्हणून आपण त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपण काहीतरी या ठिकाणी आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे. या न्यायानं हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बाबांच्या पाठीमागे असणारे त्यांच्या ज्या मुली आहेत त्यामध्ये सौभाग्यवती रतनबाई बाळासाहेब मेहत्रे कोळगाव या परिक्षेत्रामध्ये वास्तव्याला आहे. बाबांच्या पाठीमागे त्यांचे असणारे बंधू रामदास प्रभू मेहत्रे असतील, सखाराम प्रभू मेहत्रे असतील, मल्हारी बाबूराव मेहत्रे असतील. बाबांच्या पाठीमागे असणारा जो परिवार आहे या परिवाराने हे गोड कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आणि या कार्यक्रमाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या लेकराकडे विठाला. आजच्या या कीर्तनरूपी सेवे करता विविध गुणीजन मंडळी बाहेरगावून या ठिकाणी उपस्थित, जे गायनाचे साथ करण्याकरता मला आज या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित झालेले आहेत. आपल्या भोयरे गांगडचे असणारे अरुणजी महाराज भोगारे त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. अतिशय सुंदर गायन या ठिकाणी ते करतात. आपल्या सावता महाराज सप्त्यामध्ये ते नेहमी या ठिकाणी त्यांची उपस्थिती असते आणि म्हणून अरुण महाराज भोगारे त्यांची या कीर्तनाला उपस्थिती आहे. गायनाच्या रूपानं त्यांना या ठिकाणी वंदन करतो. दुसरे गायनाचार्य अकोळनेरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. परमपूज्य दासगुरु महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी श्री क्षेत्र अकोळनेर आणि त्या गावचे असणारे आमचे परमस्नेही एका गायन क्षेत्रामध्ये उंचीचं नाव ज्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे त्या ठिकाणी बापूजी महाराज कोळगे त्यांची उपस्थिती या ठिकाणी गायनाच्या रूपाने उपस्थिती प्रार्थनीय आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला या वारकरी शिक्षण संस्थेमुळे शोभा आहे आणि या वारकरी शिक्षण संस्थेचे जे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे हे ज्ञानोबा तुकोबारायांच्या रूपामध्ये असणारी लहान लहान लेकरं आहेत. यामध्ये कोणी कीर्तनकार, कोणी प्रवचनकार आहे, कोणी गायनाचार्य आहे, कोणी मृदंगाचार्य आहे, कोणी वेदांताचार्य आहे, कोणी व्याकरणाचार्य आहे, कोणी विनोदाचार्य आहे. अशी लहान लहान मंडळी जरी आज माझ्या पाठीमागे उभी असली तरी वारकरी संप्रदायामध्ये या मुलांचा फार मोठा अधिकार आहे. कशा करता बोलतो महाराज, कारण की वारकरी जो ब्रँड आहे ना, हा जो कपड्याचा ब्रँड आहे ना महाराज, या कपड्याला वंदन आहे महाराज. तुम्हाला माहित आहे काही वर्षापूर्वी आळंदीला आणि देहू परिक्षेत्रामध्ये आपल्या भारत देशाच्या महामाई या ठिकाणी असणारे प्रधानजी मंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब ज्यावेळेस आळंदीला आणि देहूला आले होते त्यावेळेस आल्यानंतर
मोदी साहेबांनी पहिलं जे दर्शन घेतलं ना महाराज, ते आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायाचे आदरणीय मारुती बाबा कोरेकर यांचं दर्शन घेतलं. मला असं वाटतं भारत देशाचा जो पंतप्रधान आहे, भारत देशाचे जे सर्वोच्च पद आहे, आज भारत देशाचा तो राजा आहे आणि असा भारत देशाचा असणारा राजा जर मारुती बाबा कोरेकरांच्या चरणावरती दंडवत करत असेल महाराज, तर हा वारकरी संप्रदायाचा महाराज मान आहे आणि हा वारकरी संप्रदायाचा आदर्श आहे. आणि म्हणून तुम्ही कसलेही कपडे घाला महाराज, त्या कपड्याला कोणी घाबरत नाही. तुम्ही टू पीस घाला, थ्री पीस घाला महाराज, जॅकेट घाला, कोट घाला, काय घालायचं ते घाला महाराज, त्याला अजिबात महत्व नाही. पण हा वारकरी पेशावर जर तुम्ही महाराज परिधान केला ना, त्याच्या पुढे लोक नतमस्तक होतात. आणि म्हणून आमची सर्व बालवारकरी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकताय, ते आपल्या जवळच असणाऱ्या नगर तालुक्यामध्ये नेमगाव भागामध्ये या ठिकाणी असणारी श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेचे असणारे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी महाराज पलके महाराजांची उपस्थित या ठिकाणी टाळ घेऊन स्वतः उभे आहेत. त्यांचा असणारा हा या ठिकाणी विद्यार्थी वृंद आहे. या सर्वांना वंदन करतो. करता पारनेर तालुक्यामध्ये त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये महाराज पारनेर तालुका पिंजून काढला आणि लहान लहान मुलं घडवण्याचं काम केलं. मग गायन असेल, मृदंग असेल, अशा प्रकारची जी वेगवेगळ्या अशा प्रकारची जी गायनाच्या क्षेत्रामध्ये असणारे महाराज ज्या कला आहेत त्या शिकवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून तालुकाभर केलं जातं, ते आमच्या हरिभक्तीपरायण एक संगीत क्षेत्रात असणारे संगीत रत्न, संगीत विशारद कैलाजी महाराज शिंदे त्यांचे संवादिनीला साध आहे. मृदंगाला आपलेच सार्थक महाराज आहेत. आणि आपल्या या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण जे समोर आपण पाहताय ते ज्या चॅनल वरती होत आहे महाराज, ते असणारे आमचे गौरव भाऊ सांगळे, त्यांचा युट्यूब एक चॅनल आहे, आपली संस्कृती आपला इतिहास. आपण भविष्यामध्ये हा कार्यक्रम जर पाहायचा ठरला तर आपण आपल्याजवळ जो मोबाईल आहे त्या मोबाईल उचकल्यानंतर युट्यूब मध्ये जायचंय. मध्ये गेल्यानंतर आपली संस्कृती आणि आपला इतिहास या चॅनलला सर्च करायचंय आणि मग तो तुम्हाला चॅनल पाहायला मिळणार आहे आणि त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि भविष्यामध्ये 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी तुम्हाला हा कीर्तनाचा कार्यक्रम या चॅनल वरती पाहता येईल. म्हणून तुम्हाला सर्वांना वंदन करतो आणि माझ्या अभंगाकडे येतो. साठविला हरी जे हे हृदय मंदिरी, त्यांचे सरळे हजार झाला सफल व्यापार. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. संकल्पित वेळ माझ्याकडे 1 तासाचा आहे. बरोबर 11 वाजलेले, 12 वाजेपर्यंत कीर्तन आपल्याला समारोपाकडे घेऊन जायचं आहे. आम्ही भरपूर प्रयत्नामधून 11.5-12 महिन्यापूर्वी गेलेले आहेत. ते आमचे दसरू मामा या मैत्री परिवारामध्ये जन्माला आलेले एक व्यक्तिमत्व. जर बारकाईनं पाहायला गेलं, त्यांच्याबद्दल जर बोलायला झालं, एक साधं व्यक्तिमत्व होतं अरुण महाराज. अतिशय मोठे व्यक्तिमत्व. तुम्ही सावता महाराजांच्या सप्त्यामध्ये 14-15 वर्ष झाली, तुम्ही पाहत असतात. नेहमी मंदिरामध्ये यायचे आमचे दसरू मामा आणि ते मला नेहमी जावाईच मानायचे, मी त्यांना मामाच मानायचे. काय चाललंय जावाई, काय चाललंय जावाई, अतिशय भोळा स्वभाव. आणि तुम्हाला सांगू का, जी माणसं भोळी असतात ना महाराज, ते देवाला प्रिय असतात. तो का म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा, भोळा माणूस जो महाराज तो देवाला प्रिय असतो. नवे नवे महाराज जे भोळं व्यक्तिमत्व असतं ना, ते देवाला आवडतं असतं महाराज. आणि म्हणून भोळ्याचं वर्णन करत असताना आमचे दसरू मामा फार भोळे. आता ही चांबोलीची मंडळी इथं काही उपस्थित आहे, तुम्ही सर्व परिसरातील मंडळी, तुम्ही दसरू मामांचा स्वभाव बघा, किती भोळा होता महाराज. अतिशय सादर आणि मान, धोतर असायचा, नेहरू असायचा आणि टोपी असायची. ऐका, पण अतिशय भोळा स्वभाव. कोणी समोर आला तर हसत मुख महाराज आणि प्रेमानं बोलणार, 2 शब्द महाराज तोंड भरून बोलणार, असं एक साधं व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व 11.5-12 महिन्यापूर्वी आपल्यामधून निघून गेलेलं आहे. आज त्यांचं पुण्यस्मरण घडत आहे. हिंदू सनातन धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आज त्यांचा पिंडदानाचा विधी अर्थात पुण्यस्मरणाचा विधी या ठिकाणी ब्राह्मण काकांच्या विभोदत्त मंत्र उच्चाराच्या घोषामध्ये संपन्न होतोय. आणि हे कीर्तन रूपी सेवेकरता अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्यांचे सरळे झार झाला सफळ व्यापार. तुकाराम महाराज म्हणाले, ज्यांनी हृदयामध्ये हरीला साठवले त्यांची यरझार संपली, अर्थात त्यांचं जन्म मरण बाद झालं. त्यांची सरळी यरझार आणि जन्म मरण झालं, बाद झालं, याचा अर्थ असा आहे की महाराज त्यांच्या जीवनाचा व्यापार सफळ झाला, सुफळ झाला असं म्हणायचंय त्यांना. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या जीवनाचा व्यापार सफळ अशा प्रकारचा झालेला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावचे असणारे सरपंच विद्यमान काकासाहेब देशमुख
आणि आपल्या गावचे असणारे आदरणीय राहुलदादा शिंदे पाटील या कार्यक्रमाला भेट देऊन चाललेले आहेत. त्यांना पुढच्या कार्यक्रमाकरता जायचं आहे. या परिवाराला आणि या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन आपले राहुलदादा शिंदे पाटील असतील, सरपंच साहेब असतील, आपल्या कार्यक्रमाला भेट देऊन पुढे मार्गस्थ होत आहेत. ऐका, अभंग तुकाराम महाराजांचा आज पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे. बऱ्याच वेळा लोकांचं म्हणणं असं असतं, महाराज वर्ष श्राद्ध केलं पाहिजे का? तर वर्ष श्राद्ध केलंच पाहिजे. का करावं लागतं वर्ष श्राद्ध? हिंदू सनातन धर्मामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. त्या 16 संस्कारापैकी पहिला संस्कार जो आहे तो गर्भाधान आहे आणि शेवटचा संस्कार आहे तो अंत्येष्टी आहे. ऐका, गर्भाधान संस्कार महाराज हा आईच्या उदरामध्ये लेकरू असतानाच केला जातो आणि ऐका, अंत्येष्टी संस्कार हा स्मशानभूमीत केल्यानंतर केला जातो. चौघाच्या खांद्यावरती नेऊन महाराज लाकडं रचून जो संस्कार केला जातो त्याला अंत्यविधी म्हणतात, अंत्येष्टी म्हणतात. 16 संस्कार हिंदू सनातन धर्मामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यातला पहिला संस्कार आहे गर्भाधान. लेकरू आईच्या उदरामध्ये असताना जो संस्कार केला जातो ना त्याला गर्भाधान म्हणतात. आईच्या उदरामध्ये बाळ असताना आपण त्याला जसे संस्कार देणार महाराज, म्हणजे आईच्या उदरामध्ये लेकरू असताना आईनं जर ज्ञानेश्वरी वाचली ना महाराज, तर जन्माला आलेलं बालक माणूस पुढे पारमार्थ करणार. लेकरू उदरामध्ये असताना जर आईनं महाराज नको नको ते वाकडे तिकडे चित्रपट जर पाहिले ना महाराज, तर जन्माला आल्यानंतर ते मुलगा महाराज चाकू घेऊन गावात फिरणार. ऐका, आईच्या उदरामध्ये बाळ असताना जर आईनं महाराज जर गर्भावस्थेमध्ये जर ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, तुकाराम महाराजांच्या गाथेचं वाचन केलं, हरिपाठाचं वाचन केलं, तर मुलगा कीर्तनकार, प्रवचनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य जन्माला येणार. पण आईच्या उदरामध्ये बाळ असताना त्या आईनं महाराज वाकड्या तिकड्या मालिका, नको ते चित्रपट, वाकड्या तिकड्या महाराज कादंबऱ्या जर वाचल्या, तर जन्माला आलेलं बाळ आयुष्यभर तुम्हाला सुख समाधान देणार नाही. म्हणून पहिला संस्कार मातेनं करायचा असतो तो गर्भाधान. मी का सांगतो तुम्हाला, अनेक संस्कार हिंदू सनातन धर्मामध्ये सांगितले. 16 संस्कार आपल्याला सांगायला गरजेचा वेळ मला वाटत नाही. एक संस्कार आहे पाटापूजन आहे, एक नामकरण आहे, एक विवाह बंधन आहे, एक महाराज अशा प्रकारचा पुनर्वसू महाराज अशा प्रकारचा संस्कार आहे. पण सर्वात पहिला संस्कार मला तुम्हाला जो सांगा वाटतो तो गर्भाधान आहे. आणि गर्भाधान संस्कार आमच्या माता भगिनी देऊ शकतात. आईच्या उदरामध्ये बाळ असताना भगवत चिंतन करतच असतं, परंतु ते चिंतन करत असताना त्या बाळाला महाराज आपण त्याला बाहेरून अशा प्रकारचं अनुकूल वातावरण करून द्यावं लागतं. कबीर महाराज फार गोड चिंतन करतात. गर्भवास में बचन दिलाता बचोगा सियाराम, अरे बाहर आके खुदई बोला खुद का तुम्हारा. आईच्या उदरामध्ये बाळ असताना महाराज भगवंताचं नामचिंतन करतच असतं. आणि आईनं जर तशा प्रकारचं जर गर्भावस्थेमध्ये जर महाराज ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर लेकरू चांगलं जन्माला येतं. म्हणून 16 संस्कार मला तुमच्या पुढे मांडणं गरजेचं होतं. त्याच्यातला पहिला संस्कार आहे तो गर्भाधान आणि शेवटचा संस्कार आहे तो अंत्येष्टी. काही संस्कार जन्माला आल्यानंतर केले जातात, काही संस्कार जन्माला येण्याच्या अगोदर केले जातात आणि काही संस्कार मेल्यानंतर केले जातात. आजचा जो संस्कार आहे तो गेल्यानंतर केलेला संस्कार म्हणजे महाराज पिंडदानाचा विधी, अर्थात वर्ष श्राद्धाचा विधी. विठाला या कीर्तनरूपी सेवेकरता आपण आधी उभा आहोत. वेळ आपल्याकडे संकल्पित आहे, पण हे कीर्तन आज आम्हाला ज्यांच्यामुळे करता येते, तुम्ही ऐकताय ना सर्वजण कीर्तन ऐका, 1च तासाचा वेळ आहे. ज्यांच्यामुळे आज आम्हाला कीर्तन करता येतंय, ज्यांच्यामुळे आज आम्हाला प्रवचन करता येतंय, ज्यांच्यामुळे आम्हाला आज फेटा बांधून इथं उभा राहता येते महाराज, जर कदाचित या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी सारखा महात्मा अवताराला आला नसता, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महाराज राजे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते, तर कदाचित आम्हाला कीर्तन करता आलं नसतं महाराज. ऐका, म्हणून ज्यांच्यामुळे आम्ही कीर्तनाला आज उभे आहोत महाराज, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कीर्तनाकरता आपल्याला आमंत्रित करावं लागतंय.
आणि करता काळजी झाली पाहिजे. अतिशय गोड औषध म्हणतात साठवलं पाहिजे. पण काय साठवलं पाहिजे बापू महाराज? साठवलेला अरे हे बघा, साठवणारे सगळेच आहेत महाराज, पण कोण काय साठवतं हे महत्वाचं आहे. साठवणारे सगळेच आहेत. कोणी धन साठवतं, कोण धान्य साठवतं महाराज. धन साठवणारे सुद्धा माणसं आहेत महाराज, आहेत की नाही महाराज? बाहेर धन साठवतं महाराज, पण सगळं नेता नाही. धन साठवता येतं महाराज, सगळं नेता येतं का महाराज? धान्य साठवता येतं महाराज, पण सगळं नेता येतं का महाराज? देव साठवता येतो महाराज, सगळं नेता येतं महाराज. देव साठवावा लागतो महाराज. साठवेला आणि नाही का, साठवणारे भरपूर जण आहेत महाराज. तुम्ही जर भागवतामध्ये जर बारकाने चिंतन केलं तर श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे का, जरा बघून घ्या. श्रीमद भागवत नावाच्या ग्रंथामध्ये दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले. ऐकताना तुम्ही सर्वजण किती गुरु केले दत्तात्रय महाराजांनी? 24. तुम्ही किती केले? आपल्याला काय करायची गुरुचं महाराज? लोकांना गुरु करावाच वाटत नाही बरं का अरुण महाराज. आणि ज्यांनी ज्यांनी केलाय ना बापू महाराज, ते म्हणतात आपण एकदाचा गुरु करून फलके महाराज. काही लोक म्हणतात आपण गुरु करून आता कशाहून टाकला, मला काय डोक्याहून टाकला का, झाडावरून टाकला का, नाही का? पण गुरु करावा लागतो महाराज. का करावा लागतो? जर भगवान दत्तात्रय महाराजांनी जर 24 गुरु केले असतील तर आपण किती करायला पाहिजे? कमीत कमी आपण 12 तरी म्हणजे नियमित तरी करायला पाहिजे का नाही? पण गुरु जीवनामध्ये केला पाहिजे. का बरं केला पाहिजे? कबीर महाराज सांगतात, गुरु बिना कहू न बतावे बरा विकट यमघाट, गुरु बिना कहू न बतावे परमार्थामध्ये गुरुची नितांत गरज आहे. याच्या जीवनामध्ये गुरु नाही ना महाराज, त्याचा जन्म निरर्थ आहे महाराज. हे माझं म्हणणं नाही, बनकर महाराजांचं म्हणणं नाही महाराज. आमच्या मुक्ताबाई महाराजांनी गोड अभंग केला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. फार गोड पद आहेत महाराज. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले महाराज. कोणाकोणाला गुरु केले? सोपाला गुरु केले. सोप कळतं का तुम्हाला? बरोबर, सोप कळतं का? सोप म्हणजे हॉटेलात भेटत ते नाही. सोप म्हणजे आमच्या माता भगिनी धान्य घेतात आणि त्याच्यामध्ये पाखडतात. त्याला सुद्धा दत्तात्रय महाराजांनी गुरु केले. कोणाला? सोपाला. सर्पाला सुद्धा गुरु केले महाराज. सोपाकडे काय गुणधर्म आहे महाराज? आमच्या माता भगिनीला विचारा. सोपामध्ये धान्य घेतल्यानंतर पाखडल्यानंतर चांगलं धान्य आतमध्ये ठेवतं, नको ते. तसं दत्तात्रय महाराज म्हणतात तुम्ही सोपाला गुरु करून घ्या, चांगलं चांगलं आपल्याकडे घेत चला, वाईट ते सोडून देत चला. लोक तसं नाही करत. लोक वाईट आपल्याकडे घेतात आणि चांगलं सोडून देतात. दत्तात्रय महाराजांनी सांगितलं सोपाकडून तुम्ही शिका. सोपाई ना सोपा. अजून दिवस काही दिवस सोप कळतंय महाराज, काही दिवसांनी सोप नाही कळायचं. काही दिवसांनी गुगलला दाखवलं लागेल याला सोप म्हणतात, काही दिवसांनी युट्यूबला दाखवलं लागेल याला रुमण म्हणतात. रुमण कळतं का? रुमण आपल्याला महाराज बरोबर. रुमण अजून लोकांना घेतात, तुम्हाला तरी आपल्याला तरी कळतंय महाराज. या 5 वर्षाच्या लेकराला विचार करा रुमण कशाला म्हणतात, कारवान कशाला म्हणतात, याठान कशाला म्हणतात, कळण काय याला? तसं सूप आहे ना, सूप दत्तात्रय महाराज सांगतात सूप चांगलं आपल्याकडे ठेवतात, वाईट टाकून देतं. तसं कीर्तनामध्ये चांगलंच घेत चाला, वाईट सोडून देत चाला. वही सांगून जातो भागवतामध्ये, जो जो दयाचा घेतला गुण तो तो गुरु केला निजान, गुरु शाले अपरपण. दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले. 24 गुरु पैकी महाराज मधमाशीला गुरु करून घेतला दत्तात्रय महाराजांनी. मधमाशीला. मधमाशी पाहिली का तुम्ही? आपण सगळे शेतकरी आहोत. मधमाशी पाहिली का? मधमाशी काय करते? मधमाशी काय करते? मधमाशी फुलावरला मकरंद गोळा करते. बरोबर आहे की नाही? मकरंद गोळा करून त्या कांद्यामध्ये आणून ठेवते. गव्हाळाचा जो कांदा असतो त्याच्यामध्ये आणून साठवते. साठवते की नाही मधमाशी? मधमाशीच्या अंगी साठवण्याचा गुणधर्म आहे. काय साठवते ती? मध साठवते. आपण धन साठवतो, धान्य साठवतो. मधमाशी मात्र मध साठवते. काय साठवते? मध साठवते. बरं, आता साठवल्यानंतर महाराज साठवणं चांगलं का वाईट? तर साठवणं चांगलं आहे, पण जे साठवलंय त्याचा उपभोग घेतला पाहिजे की नाही? काही लोक नुसतेच बँका भरून राहिलेत महाराज. दररोज तेलाला मिरची महाराज तेल नाही महाराज, नुसते बँका भरून राहिले. मग साठवल्याचा उपभोग कोणी घ्यायचा महाराज? मागे भांडण करण्याकरता ठेवले का? मधमाशीचा गुणधर्म बघा.
किंमत साठवते पण स्वतः खात नाही. खाते का? खाते का? तिने एवढे दिवस परिश्रम केले, मध साठवला 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 आणि कांदा मोठा झाला का एखादा शेतकरी येतो, महाराज त्याला जाळ लावतो, त्या मधमाशा बाहेर करतो आणि महाराज मधाचा कांदा काय करतो, घेऊन जातो. आणि घेऊन गेल्यानंतर त्या शेतकऱ्याने तरी तो मध खायला पाहिजे की नाही? खायला पाहिजे की नाही? बघा, मधमाशीनं साठवलं पण खाता आलं? खाता आलं का तिला? तिला खाता नाही आलं. बरं, साठवलेलं मध आता शेतकऱ्याने नेला, तर शेतकऱ्याने तरी खायला पाहिजे ना? तर ज्याने मावळ काढले ना, तो सुद्धा रस्त्याच्या कडे बसून ते म्हणतो 500 रुपये किलो. त्याने तरी खायला पाहिजे की नाही? पण तो तरी खातोय का? त्याला विकायचं पडलंय. मधमाशीनं मध साठवला, खाता आला नाही. ज्याने काढला महाराज त्यांनी खाला नाही, त्याने विकायला नेला. तसं महाराज तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही साठवताय पण साठवल्याचा उपयोग कधी घेणार? कधी घेणार? काय साठवायचं हे महत्वाचं आहे. जीवनामध्ये साठवायचं असेल ना, प्रपंचामध्ये सगळं साठवून पाहिलं महाराज, पण नेता येत नाही. बरोबर? मग साठवायचंच असेल तर एक साठवा. काय साठवा? जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, साठविला तुकाराम महाराज आजच्या वेळेमध्ये साठवण्याचं बोलतात. पण काय साठवायचं हे महत्वाचं आहे. धन साठवलं, जरूर साठवलं पाहिजे. जोडून या धन उत्तम, पण ऐका संगण येता येत. मग साठवल्यानंतर वाटायला सुद्धा शिकलं पाहिजे. ऐका, मी कायम सांगत असतो, भगवंताच्या कृपेने आपल्याला जर 100 रुपये मिळाले तर आपण 1 रुपया वाटला म्हणजे दान केला पाहिजे. भगवंताच्या कृपेने आपल्याला जर 1000 रुपये मिळाले तर 10 रुपये आपण दान केले पाहिजे. भगवंताच्या कृपेने आपल्याला 10,000 रुपये जर मिळाले तर 100 रुपये आपण दान केले पाहिजे. साठवणं महत्वाचं आहे. आपण साठवतो इथपर्यंत बरोबर आहे महाराज, पण काय साठवतो हे महत्वाचं आहे. मधमाशीनं मध साठवला पण स्वतः खाता आला नाही. आम्ही धन साठवतो पण आम्हाला त्याचा उपभोग घेता येत नाही, म्हणून साठवायला शिका. पण ऐका, साठवायला शिका पण ते भांड्याच्या बाहेर पडण्याच्या अगोदर वाटायला सुद्धा शिका किंवा उपभोग घ्यायला सुद्धा शिका. साठवलं पाहिजे महाराज. ज्या प्रपंच आम्ही राबतोय ना महाराज, जो प्रपंच आम्ही जीवनामध्ये करतोय ना महाराज, या प्रपंचामध्ये आम्ही आतापर्यंत धन साठवलं, धान्य साठवलं, पण मरता समय आम्हाला काही घेऊन जाता आलं नाही. मरता समय आम्हाला फक्त एकच येतंय, आम्ही जीवनामध्ये केलेला परमार्थ, आम्ही जीवनामध्ये केलेलं सात्विक कर्म, आम्ही जीवनामध्ये केलेलं चांगलं काम फक्त आमच्या बरोबरीला येणार आहे. बाकी आमच्या बरोबरीला काही येत नसतं. पण महाराज सांगतात, तुम्हाला साठवायचं असेल तर परमात्मा साठवा, तुम्हाला साठवायचं असेल तर भगवत चिंतन अंतःकरणामध्ये साठवा. साठविला हरी जे हृदय मंदिरे. बरं, ज्या प्रपंचाच्या नादी आपण लागलोय तो प्रपंच तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अगोदर बऱ्याच जणांनी केला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला रे, देखत देखत ना तो पण तो तैसा झाला. उठा उठा जागा पाठी पाय आले मोठे, हा पंढरी वाचून भाव नाही तुझा मोठे.
जीवनामध्ये आम्ही जे साठवतोय ना महाराज, ते आमच्या किती कल्याणाचं आहे, ते आमच्या किती हिताचं आहे, याचा कधीतरी जीवनामध्ये विचार केला पाहिजे. ज्यांनी प्रपंच आतापर्यंत काचेकोचे करून केला, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केला, त्यांना जाऊन विचारा तुम्ही की तुमचा प्रपंच पूर्ण झाला नाही झाला. प्रपंचामध्ये तुम्हाला कोणी वाचवलंय का आतापर्यंत? नाही वाचवलं. अरुण महाराज गजेंद्र नावाचा हत्ती शास्त्रामध्ये होऊन गेला. गजेंद्राचा ज्यावेळेस पाय धरला पाण्यामध्ये, त्यावेळेस महाराज त्याने भगवंताचा दावा केला, तर देवाने त्याला सोडवलं. ऐका, द्रौपदीचं ज्यावेळेस वस्त्र हरण होण्याची वेळ आली, त्यावेळेस द्रौपदी मातेने महाराज परमात्म्याचा दावा केला, तर भगवंतानं तिला सुद्धा सोडवलं. ऐका, अर्जुनानं महाराज ज्यावेळेस भगवंताचा दावा केला, त्यावेळेस अर्जुनाच्या मदतीला सुद्धा परमात्मा धावून आले. ऐका, तुम्ही आम्ही धावा कोणाचा करतो हे महत्वाचं आहे. ऐका, कोठे गुंतला असे द्वारकेच्या राया, वेळा का सखया लागेला, दीनानाथा ब्रीद सांभाळ्या पुढे, नको पाहू केले पाप पुण्य. साठविला हरी महाराज. देवाच का साठवायचं कारण आहे, परमात्माच आपल्या कामाला येणार आहे, बाकी आपल्या काही कामाला येणार नाही. ऐका, किती आयुष्य देवाने आपल्याला दिलेलं? 100 वर्षाचा आयुष्य. बरोबर आहे. किती वर्ष आहे? आयुष्य आयुष्य मानवी. किती आयुष्य माणसाला? किती आयुष्य माणसाला? किती आयुष्य माणसाला? 100 वर्षाचं. ऐका बरोबर, ऐका, 100 वर्षाचं आयुष्य. 100 वर्षातले महाराज 50 वर्ष झोपेत गेले. किती राहिले बोला? 50 राहिले. 50 वर्ष 20 वर्ष झोपेमध्ये गेले. किती राहिले बोला? 20 वर्ष बालपणामध्ये गेले. किती राहिले? 30 वर्ष राहिले. त्याच्यातले 20 वर्ष संसार करण्यामध्ये गेले. किती राहिले बापू महाराज? 10 वर्ष राहिले. त्याच्यातले 5 वर्ष लेकराचे लग्न करण्यात गेले. किती राहिले? 5 राहिले महाराज. तेवढ्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लागली, म्हणलं जमतंय का सरपंच व्हायला, बघूया. त्याच्यात 5 निवडून गेले. किती राहिले? काहीच नाही राहिलं ना. आता अभंग ऐका महाराज. अल्प आयुष्य मानव शतकलिले ते अर्धरात्र काय, मध्ये पालत्व किडारोगक्षय काय, वजनाशी वळते पायगा राम राम स्मरा. म्हणून भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन आज आणि आता आणि ताबडतोब आपण केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणा शादीशाचा. आणि ते करत असताना शुद्ध भावानं केलं पाहिजे. जर आपण ते शुद्ध भावानं भजन केलं नाही, तर राटसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला, मनी नाही भाव म्हणे देवा मला, देवावर प्रेम असावं लागतं, आपल्या भक्तीमध्ये भाव असावा लागतो. भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा लागतो. माझ्या मीराबाईचा जसा भाव आहे, माझ्या सखुबाईचा जसा भाव आहे, आणि माझ्या जनाबाईचा जसा भाव आहे, माझ्या शबरी मातेचा जसा भाव आहे, तसा अंतःकरणामध्ये प्रेम असावं लागतं. देवावर भजन करत असताना
देवाचं चिंतन करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असा असतो. अंतःकरणामध्ये राग नसू नये, लोभ नसू नये, निंदा नसू नये, तिरस्कार नसू नये. आणि आम्ही जी भक्ती करतो ना, त्या भक्तीमध्ये भाव महत्वाचा आहे. हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबा सांगतात, भावे विना देव न कळे संदेह, गुरु विना हा भाव पर्यापरी परतरी आवडी. ऐका भावाचं वर्णन करताना कवी महाराज सांगतात, आम्ही जी भक्ती करतो त्या भक्तीमध्ये भाव महत्वाचा आहे. सोगा भोगाची भक्ती देवाला आवडत नाही महाराज. लय मोठ्याला माणूस आपल्या म्हणून काही नाही वेगळं काही घडत नाही. लय मोठ्याला वाड्या करतो म्हणून काही वेगळं काही घडत नाही. पण भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये भाव शुद्ध असला पाहिजे. आणि जी संपूर्ण में खुशबू नहीं वो कागज का फूल है. जिस भक्ति में भाव नहीं वो भक्ति नहीं फूल है. कबीर महाराज सांगतात, ज्या फुलाला खुशबू नाही म्हणजे सुगंध नाही, ज्या फुलाला सुगंध नाही ते महाराज कागदाचं फूल आहे, प्लास्टिकचं फूल आहे. आता प्लास्टिकचे फुलं निघाले बाजारामध्ये, प्लास्टिकचे फळं सुद्धा निघाले बाजारामध्ये, प्लास्टिकचे सफरचंद निघाले बाजारामध्ये, प्लास्टिकची सजावट फुलं सुद्धा निघाले बाजारामध्ये. कबीर महाराज सांगतात, ज्या फुलाला सुगंध नाही ते प्लास्टिकचं फुल आहे. ज्या फुलाला सुगंध नाही ते फुल कागदाचं आहे, ते फुल महाराज प्लास्टिकचं आहे. जिस फूल में खुशबू नहीं वो कागज का फूल है. जिस भक्ति में भाव नहीं वो भक्ति नहीं बोल है. मणिनाई भाव भले देवा मला पाव, मणिनाई भाव भले देवा मला पाव. जाने पावायचा नाही, देवा जाने पावायचा नाही. देवा माझा भाजी पाला नाही रे, देवा माझा भाजी पाला नाही रे. जीवनामध्ये भक्ती थोडी करा म्हणतात, पण ती शुद्ध भावाची असली पाहिजे. काय देऊ शकतो आपण देवाला महाराज? आपण देवाला काही देऊ शकत नाही. जे काही देवानं आपल्याला दिलेलं महाराज सगळं ते देवानंच दिलेलं आहे. मी नेहमीच सांगत असतो, आजही सांगेल, पुढे सांगत राहील. मंदिरात गेल्यानंतर महाराज देवाचं दर्शन घ्यायचं असतं. कशा करता दर्शन घ्यायचं असतं महाराज? दर्शन याच्या करता घ्यायचं असतं भगवंताचं, देवाने मला काही द्यावं म्हणून मंदिरात जायचं नाही, तर देवानं आतापर्यंत मला भरपूर काही दिलंय बा म्हणून देवाचं दर्शन घेत जावं, हे लक्षात ठेवायचं असते महाराज. कारण की देवानं आम्हाला काय काय दिलं महाराज? दिले इंद्रिय हात पाय पाय, दिले इंद्रिय हात पाय पाय, दिले इंद्रिय हातपाय. कारण महाराज समाजामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की देवाने आमच्या करता काय केलं. सगळे लोक नाही बोलत, पण काही लोक असं म्हणतात की देवाने आमच्या करता काय केलं. त्यांच्या करता तुकाराम महाराजांनी चापरात दिले आणि उत्तर दिलं, देवाने तुझ्या करता काय केलं आहे? देवाने तुला इंद्रिय दिले, देवाने तुला शरीर दिलं, आणि ऐका देवाने तुला चांगलं आयुष्य दिलं. एवढे तरी देवाचे उपकार मानले तरी भरपूर झालं. देवाने हे सुंदर 3.5 हाताचं शरीर आपल्याला दिलं, तर एखादा इंद्रिय जर कमी दिलं असतं तर काय झालं असतं महाराज? हात दिले नसते तर हाताची किंमत त्याला हात नाही त्याला विचारा. डोळे दिले नसते तर डोळे ज्याला नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. भगवंताला मला जर पाय दिले नसते तर ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. देवाने एवढे उपकार केले महाराज. पहिला उपकार देवाचा आहे. देवाने 3.5 हाताचं शरीर आम्हाला दिलं, तेही फुकट दिलं. देवे दिला देह भजना गोवटा, हे देवाचे उपकारच आहे ना. नंबर 2, देवाने आम्हाला इंद्रिय दिले महाराज. काय काय?
डोळे दिले, हात दिले, पाय दिले, कान दिले, मुखार विंद दिलं. देवाचा दुसरा उपकार आणि देवाचा तिसरा उपकार आमच्यावरती आहे. ते देवाने आम्हाला 60, 70, 80, 90, 100, 102 वर्षाचं आयुष्य दिलं. हे सुद्धा भगवंताची कृपा आहे. कोरोना काळामध्ये जर महाराज आपला नंबर लागला असता तर आज आपण कीर्तनाला नसतो महाराज. ऐका, देवाने आपला कोरोना काळामध्ये नंबर लावला नाही, हे सुद्धा माझ्या भगवंताचीच कृपा आहे. तरी लोक म्हणतात देवानं माझ्या करता काय केलं. महाराज प्रमाण दिले, इंद्रिय, हात, पाय, कान. देवानं आपल्याला शरीर दिलं, देवानं आपल्याला डोळे दिले, देवानं आपल्याला महाराज पाय दिले. पण हे प्रत्येक इंद्रिय देवानं कशा करता दिले महाराज, याचं गणित माझ्या शास्त्रानं सांगितलंय, संतांना सांगितलंय. डोळे कशा करता दिले तर भगवंताचं महाराज मुखारविंद पाहण्याकरता डोळे दिले. डोळे भरवण्या पाहिलं तुझे मुख. कशा करता दिले डोळे. कान कशा करता दिले, लोकांचे भांडणं ऐकण्याकरता नाही, वाईट गोष्टी ऐकण्याकरता नाही. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. ऐका, कान चांगला ऐकण्याकरता दिले. आणि तोंड कशा करता दिलं, लोकांना शिवाय देण्याकरता नाही. जय 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 माझे 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 कोण नवी कमाते. जय 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 माझे 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 कोण नवी कमाते. जय 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 माझे माझे वाचे. कशा करता वाचा त्याच्या करता दिली भगवंतानं आम्हाला गोड नाम विठोबाचे घेण्याकरता. मुखारविंद चांगलं बोलण्याकरता दिले. नणबराने वरी दिली साचानी मावाळ. मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ. अमृताचे मुखी अमृताची वाणी. देह देवाने मारे, देह देवाने मारे, देह देवाने मारे. मुखी अमृताची वाणी. देह देवाने मारे, देह देवाने मारे, देह देवाने मारे. तुकोबराय महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटी पडे रसाळ कोमटी. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. कशा करता दिलं महाराज, भगवत चिंतन करण्याकरता शरीर दिलंय, भगवंताचं नामस्मरण करण्याकरता इंद्रिय दिले, आणि ऐका त्याचं चिंतन मंथन करण्याकरता आयुष्य दिलंय. मग बनकर महाराज आम्ही आयुष्यभर तुमच्यासाठी टाळ फुटायचे करू नाही का. बऱ्याच लोकांना असं वाटतं कैलास महाराज हे टाळ वाजवणं म्हणजे मोकळ्या माणसाचं काम आहे. काय टाळ वाजवणं म्हणजे कोणाचं काम आहे. तुम्हाला खरं सांगू का, हे मोकळ्या माणसाचं काम नाही, हे मोकळं होण्याकरता आहे. याचा कुदत चालू ना महाराज प्रपंचामध्ये. किती मोठा प्रपंच झाला म्हणजे महाराज त्याला समाधान आहे. मी कायम उदाहरण सांगत असतो, कायम उदाहरण सांगत असतो. आता बारकाईला ऐका कीर्तन महाराज. सध्या IPL चा काळ चालू आहे. चालू आहे की नाही, चालू आहे की नाही महाराज ऐका. आणि IPL चा काळ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर करून महाराज जो खेळतो ना, त्या खेळाडूचं नाव आहे विराट कोहली. आपला भारत देशाचा महान क्रिकेटर आहे महाराज. विराट कोहली सारख्या क्रिकेटरला कोण ओळखत नाही भारतामध्ये महाराज. कोण ओळखत नाही. सगळेजण ओळखतात, लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण ओळखतात. भारतात ओळखतात, भारताच्या बाहेर सुद्धा ओळखतात महाराज. आणि त्या विराट कोहलीच्या धर्मपत्नीचं नाव आहे अनुष्का शर्मा. काय अनुष्का शर्मा ऐका. दोघही उभयता पती पत्नी वृंदावनला गेले. अरुण महाराज वृंदावनला, गोकुळ वृंदावनला. आणि तिथं प्रेमानंद शास्त्री म्हणून आहे. तुम्ही युट्यूबला गुगलला महाराज सर्च करा. आणि ते प्रेमानंद शास्त्रींच्या दोन्ही किडनॅप खराब आहेत महाराज.
ऐका, तुम्ही ऐकता ना कीर्तन? दोन्ही किडन्या खराब आहे. 17 वर्षापूर्वी डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही 2-3 वर्ष टिकणार, त्याच्यापेक्षा जास्त जगू शकत नाही. ऑपरेशन करणं गरजेचं आहे. किडनी डोनर बघा, दोन्ही किडन्या फेल आहेत प्रेमानंद शास्त्री महाराजांच्या. पाहायला मिळेल, तुम्ही वृंदावनला कधी गेला असाल, आम्ही मागल्या वर्षी जाऊन आलोय महाराज. दोन्ही किडन्या फेल आहे. पण ऐका, डॉक्टर साहेबांनी सांगितलं 3च वर्ष तुम्ही जगणार आहे. 17 वर्षापूर्वीचं स्टेटमेंट आहे. त्या गोष्टीला आज 18 ते 19 वर्ष पूर्ण झाले. पण बाहेर आले महाराज आणि प्रेमानंद शास्त्रीने महाराज भगवंताला विनंती केली, हे देवा, हे राधाराणी, हे भगवंत, हे कृष्ण कन्हैया, या किडन्या तूच दिलेल्या आहेत. तुझ्या मनावर आहे, तुला जिथपर्यंत जिवंत ठेवायचं तिथपर्यंत मी कोणताही प्रयोग या ठिकाणी करणार नाही, कोणताही प्रयत्न करणार नाही. आज 18 वर्ष झालेत महाराज. प्रेमानंद शास्त्री जसेच्या तसे आहे, जसेच्या तसे आहेत महाराज. आणि त्या प्रेमानंद शास्त्रीकडून महाराज विराट कोहली आणि महाराज त्याची असणारी धर्मपत्नी अनुष्का शर्मा दोघांनीही माळ घालून अनुग्रह घेतला. आणि अजून ऐका, विराट कोहली नावाचा क्रिकेटर महाराज मांसाहारी नाही, तो शाकाहारी आहे. आणि ऐका, मद्यपान कोणत्याही प्रकारचं करत नाही. एवढा मोठा प्रसिद्ध आहे, एवढी मोठी संपत्ती आहे, एवढा मोठा महाराज संपत्ती आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, प्रसिद्धी आहे. का बरं त्याला माळ घालावी असे वाटलं असेल महाराज? आणि आपण जर एखाद्याला माळ घाला म्हटलं ना महाराज, तो ते म्हणतो आपल्याला 1.5 लाख पगार आहे, आपल्याला माळीची काय गरज आहे महाराज? बघा, 1.5 लाख पगार आहे, आपल्याला माळीची गरज नाही. मी ते एकदा तिकडे खाली श्रीगोंदा भागात गेलो, त्याला म्हणलं माळ घाली जाऊ, ते म्हणलं आपला 50 एकर ऊस आहे महाराज, आपल्याला काय माळीची गरज आहे? म्हणलं ऊसात बिबट्या निघतो कधी कधी. आणि आम्हाला माळ का घालावी वाटत नाही महाराज? विराट कोहली सारख्याला काय वाटलं असं बरं? माळ का घालावी वाटलं असेल? सत्ता आहे, संपत्ती आहे, प्रसिद्धी आहे, पण तरीही महाराज ते नतमस्तक झाले एका महात्म्याच्या चरणावरती. आमचा अहंकार आडवा येतो, आमचा युग आडवा येतो, आमचा ऍटिट्यूड आडवा येतो महाराज. आणि आजही एवढा क्रिकेटर महान आहे महाराज, शाकाहारी आहे आणि कोणत्याही प्रकारचं मद्यपान नाही. आणि एका महात्म्याच्या चरणाजवळ जाऊन महाराज माळ घातलेली, एवढा मोठा माणूस जर माळ घालायला प्रवृत्त होतो. पण ऐका, माळ घातल्यानंतर माळीसारखं वागावं लागतं. विठाला प्रपंच केलाय ना महाराज, आतापर्यंत त्यांचं कोणी नाव घेतलं नाही. रावणाने फार मोठा प्रपंच केला, कोणी चांगलं म्हणत नाही महाराज. तुकाराम महाराजांनी फार उत्तम परमार्थ केला, तुकाराम महाराजांचं नाव लोक विसरत नाही. ज्ञानोबांनी परमार्थ केला, ज्ञानोबांना विसरत नाही. संत शिरोमणी सावता महाराजांनी परमार्थ केला, सावता महाराजांना लोक विसरत नाही. कशा करता सांगतो, केलेला परमार्थ तुमच्या कामाला येईल. तुम्ही जेवढा प्रपंच करणार ना, तेवढं तुम्ही महाराज जेवढा प्रपंच करणार ना, तो तुमच्या कामाला येणार नाही. केला नाही का महाराज? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, या संसाराच्या पायी अरे तू रडशील ढाई ढाई, नरासारखा नर जन्म पुन्हा जगायचा नाही. अरे तो म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील बरं का, मेल्या अंती तुझ्या बरोबर एका मातीचा मडका. अरे तो म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागले चोर, मेल्या अंती तुझं घर गावाच्या स्मशानभूमी पुढे आपली गावाच्या बाहेर आहे की नाही. अरे तो म्हणशील पैसा अडका, किती होता रावणाकडं? 7 कोटी घर सोन्याची होती महाराज. रावणाची लंका राहिली नाही. आणि ऐका, द्वारका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सोन्याचीच होती. रावणाची लंका जळाली आणि कृष्णाची महाराज द्वारका बुडाली. विठाला म्हणजे संसाराच्या नादी आम्ही लागलोय ना, हा संसार फक्त कामापुरता करायचा आहे, कामापुरता करायचा आहे. आणि परमार्थ जीवनामध्ये करायचा आहे का, तर परमार्थानं तुमच्या जीवनाची उच्चतम कोटीची स्थिती प्राप्त होत असते. म्हणून महाराज म्हणतात, ऐका, आता तरी पुढे हा उपदेश नका करुणाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा. पण हे भक्ती मार्गामध्ये परमार्थ करत असताना कसा करायचा महाराज? आम्ही परमार्थ करायला लोक आमचा प्रपंच आम्हाला बाहेर निघू देत नाही. आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. संसारामध्ये बऱ्याच जणांनी मोठमोठा संसार केला,
मी बोलून गेलो. रावणाने फार मोठा संसार केला, पण मरावं लागलं. मरण हे मानवी जीवनातलं वास्तवादी सत्य आहे. जावं लागणार आहे. मरण आतापर्यंत कोणाला चुकवतीला आलेलं नाही. आज कुणीतरी सुभाषितकारांना पद दिलं महाराज. जिंदगी एक राय का घर है, एक ना एक दिन बदलना. जिंदगी एक राय का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मोठ जब तुझका, मोठ जब तुझका, घर से बाहर निकलना पड़ेगा. 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 जावं लागतं, मरावं लागतं. ऐका बसलेल्या माझ्या माता पित्यानो, लहान असला तरी जाणार, मोठा असला तरी जाणार, गरीब असला तरी जाणार, श्रीमंत असला तरी जाणार, राजा असला तरी जाणार, रंक असला तरी जाणार, महाराज असला तरी जाणार, कीर्तनकार असला तरी, गायनाचार्य असला तरी जाणार, मृदंगाचार्य असला तरी जाणार, व्याकरणाचार्य असला तरी जाणार, विनोदाचार्य असला तरी जाणार, महाराज असला तरी जाणार, आणि महाराजाचा मेवढा असला तरी जाणार. लई लांब जाऊ नका, ऐका, लई लांब जाऊ नका, पण जावं लागतं महाराज. हे देवराव नाही आलेला होता. येते पामर जीवन किती मारावं लागतंय ग. ज्ञानेश्वरी वर्णन करते महाराज. 8व्या अध्यायामध्ये 16व्या क्रमांकाचा श्लोक आहे. आ ब्रह्म भवन लोका पुनरावर्ती अर्जुन मायुपेत्य कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. यरवी ब्रह्मपणाचे वडसे पुनर्चुकती पुनरावृत्तीचे वडसे परिनिवडल्याचे जैसे पूर्ण दुःखे. मरावं लागतं महाराज. गीता वर्णन करते. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम ये प्रयाचे समभाव याते नासेत्र संशय. मरायचं आहे, एक दिवस जायचंय महाराज, जावाच लागणार आहे. एक ना एक दिन तो जानाही पडेगा. पण जायचंय ना महाराज, तर जाण्याच्या अगोदर चांगलं काम करून जाऊया, चांगलं कर्म करून जाऊया, जावंच लागणार आहे. 18व्या अध्यायामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा श्लोक आहे. काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासोको विदु सर्व कर्म फल त्यागं प्रायुत्यागं विचक्षणः. देहाची आगावालिया जन्म आणि मृत्यूच्या सोडिया ना मनोच नाही धनंजया. जे मरायचे ना, चांगलं काम करून जाऊया. 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो आणि पुन्हा पहिल्या चरणाकडे येतो. पहिल्या चरण झालंय, पण पुन्हा तिथंच येतो. ऐका, वेळ कमी, माझ्याकडे फक्त 15 मिनिटं राहिले. 12ला कीर्तन बरोबर संपलं पाहिजे. संत शिरोमणी सावता महाराज पंढरपूर पासून 28 किलोमीटर अलीकडे गाव आहे. त्या गावाचं नाव आहे आरण नावाचं गाव आहे. आरण पेढी म्हटलं जातं. संत शिरोमणी सावता महाराज पुणे सोलापूर हायवेला गाव आहे महाराज. मोहोळ गावाच्या अलीकडे थोडंसं गाव आहे. आरण नावाचं गाव आहे. आरण नावाच्या गावामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांची कर्मभूमी आहे. मोठं मंदिर आहे महाराज. काय सावता महाराजांचा अधिकार आहे वारकरी संप्रदायामध्ये महाराज? सावता सागर प्रेमाचे आदर घेतला अवतार मानवरी धन्य त्यारण रत्नाचे सावता सागर प्रेमाचे आदर, सावता सागर प्रेमाचे आदर घेतला अवतार मानवी. संत शिरोमणी सावता महाराज कोरप घेऊन एक दिवस वावरामध्ये कोरपीत होते महाराज. कांदा बळा भाजी अवघी विठावाई माझी लसूण मिरची कोशिंबरी अवघा झाला माझा हरी. कोरपणी चालू होती महाराज. पंढरपूरला ज्ञानोबा आणि नामदेव महाराज 2 भक्त आले महाराज. आणि पंढरपूर आल्यानंतर ज्ञानोबराय ज्ञानोबरायांचा अधिकार काय आहे महाराज? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांसारखा महात्मा ऐकताय नाही का माझ्या माता पित्यानं? 10 मिनिटाचं कीर्तन राहिलंय फक्त. ज्ञानोबरायांसारखा महात्मा, नामदेव महाराजांसारखा महात्मा पांडुरंगाच्या दर्शनाला आले. अरुण महाराज
आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर विटेवर पाहिलं तर पांडुरंग परमात्मा दिसायला तयार नाही. देव गेले कुठे, देव गेले कुठे, देव गेले कुठे महाराज चर्चा सुरू झाली महाराज. हे लोकांना दिसत नव्हतं, पाया पडणाऱ्याला दिसत नव्हतं, हे फक्त नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना दिसत होतं. आलेले लोक महाराज डोकं आपटून निघून जात होते महाराज. ऐका, नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज सांगितलं विटेवर देव उभाच नाही, देव गेले कुठे, देव गेले कुठे महाराज. ऐका, सगळेजण पाया पडायचे पण देव विटेवर नाही. नामदेव महाराजांनी पाहिलं, ज्ञानोबाईनं पाहिलं, देव कुठे गेले महाराज. मग जेव्हा या दिशेने गेले तर महाराज त्या दिशेनं माग काढायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी माग काढला जायचा. माग कळतो तुम्हाला, चोरी जर झाली ना बेल्ला समाजाच्या कधी रस्त्याला बोलावलं जायचं महाराज आणि त्याच्या मग माग काढला जायचा. आता पोलीस यंत्रणा पुढे गेली महाराज, श्वान पथकाला आमंत्रित केलं जातं, चोर पकडला जातो महाराज, आहे की नाही महाराज. पण ऐका, जो पोलीस डिपार्टमेंटला चोर पकडला जात नाही ना महाराज, हे कुत्रं चोराला शोधून देतं महाराज. मग कुत्रं चांगलं आहे का पोलीस चांगला? प्रामाणिक कोण आहे गोळे बघ, खरं सांगा बरं, कोण प्रामाणिक आहे? जो आरोपी आमच्या पोलीस डिपार्टमेंटला सापडत नाही तो आरोपी आमचा महाराज श्वान पथक कोण सापडून देतं? वै राजभाऊ, आमचे देवा बसलेत नसं. जे पोलिसाला सापडलं नाही ते कोणी सापडून दिला चोर? मग सांगा, पोलीस ग्रेट आहे का चोर ग्रेट महाराज? कुत्र ग्रेट आहे? तर अजून आहे का? पोलीसच ग्रेट आहे. का बरं? त्या कुत्र्याला शिकवणारा पोलीसच आहे, लक्षात ठेवा. त्याला शिकवलंय म्हणून करतोय ना महाराज. पण ऐका, मग कुत्र्याला चोर सापडतो, पोलिसाला का सापडत नाही महाराज? ऐका, पोलिसाला चोर सापडून देण्याची जी महाराज किमया माहिती की अजून कुत्र्याला माहित झाली नाही म्हणून त्या दिवशी पोलिसा हा ही किमया ज्या दिवशी कुत्र्याला सापडणं त्या दिवशी नाही. मग मला कशा करता सांगायचं महाराज? ऐका, माग काढायला सुरुवात केली नामदेव महाराजांनी आणि निवड महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि चालत 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 माग सावता महाराजांच्या माळ्यामध्ये आल्यानंतर विचारलं, देव आले का? पाहिले का? देव आलेच होते महाराज. देव पुढे चाललेले होते. नामदेव ज्ञानेश्वर महाराज पाठीमागून येत होते. सावता महाराजांकडे देव आले आणि देवाने सांगितलं, सावता बाबा माझ्या पाठीमाग दोन चोर लागलेले, ज्ञानेश्वर महाराज एक नामदेव महाराज, मला लपण्याकरता जागा द्या. आता सावता महाराजांची परीक्षा होती महाराज. साधं बोल व्यक्तिमत्व महाराज आणि साधे वेळा मुक्त व्यक्तिमत्वाला देव लवकर प्रसन्न होतो महाराज. सगळ्या माणसाला, चालू माणसाला देव लवकर भेट देत नाही. जास्त या ऍटिट्यूड युगो बिगो येणार जरा सोडून द्यायला ठिकाणी आम्हाला पाय. हे सगळं इथं राहणार आहे. लय मोठा महाराज, लय मोठा गायनाचार्य, लय 50 जिल्हे फिरतो, काय नाही, सगळं जागेवर राहणार आहे. सगळ्यांची राखच होणार आहे. लक्षात ठेवा, ऍटिट्यूड युग जास्त पाळला का मग त्याला बीपीचा धोका असतो, हृदयविकाराचा धोका असतो. हे सोडून द्यायला शिकायचं. लक्षात ठेवा, देवाने सांगितलं सावता मला लपण्याकरता जागा पाहिजे. कुठे देऊ जागा देवा तुम्हाला लपण्याकरता? कुठेही मळ्यामध्ये जागा द्या. नाही, मळ्यामध्ये मला ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज शोधून काढते. मला लपण्याकरता जागा तुमच्या हृदयामध्ये पाहिजे. सावता महाराजांनी खुरप्यान महाराज आपली छाती पाडली. आजशी मालिकराने छाती पाडली ना, तशी सावता महाराजांनी छाती पाडली. देव आतमध्ये जाऊन बसले. ताई सार दयामध्ये मी राहू, देव हृदयामध्ये जाऊन बसली आणि लपल्यानंतर महाराज पुन्हा छाती जाम झाली. पण महाराज ऐका, भगवान परमात्माचा पांडुरंगाचा सेल्याचा पदर बाहेर राहिला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांनंतर विचारलं, सावता महाराज देवाला पाहिलं का? देवाला पाहिलं का? त्यावेळेस सावता महाराज म्हणले, नाही पाहिलं. म्हणजे देव इकडे तुमच्या माळ्यामध्ये आलेले आहेत, काय अधिकार असेल महाराज? एका मिनिटामध्ये सावता महाराजांचा अधिकार सांगतो आणि विठोबा रुक्माई भजन घेतो. एका मिनिटामध्ये किती मोठा अधिकार आहे? आषाढी वारीला गोरख भाऊ, आषाढी वारीला हजारो पालख्या ऐका बाहेर गावावरून पंढरपूरकडे जातात. कुठे जातात? आषाढी वारीला हजारो पालख्या पंढरपूरकडे जातात महाराज. लाखो हजारो गावावरून पंढरपूरकडे जातात. पण ऐका, आषाढी वारी झाल्यानंतर ऐका अशी एकच पालखी महाराज ती पंढरपूरवर महाराज आनंद गावाला येते. ती पांडुरंगाची पालखी महाराज. ऐका, सगळ्यांना तुम्ही आम्हाला सगळ्यांना देवाकडे जावं लागतं. तुम्ही आम्ही सगळे देवाकडे जातो, पण देव ज्यांच्याकडे येतो ना त्यांचं नाव सावता महाराज. काय सावता महाराजांचा अधिकार आहे? सगळ्या पालख्या देवाकडे जातात आषाढीला, पण देवाची पालखी सावता महाराजांकडे येते. सावता महाराज म्हणले, मला देवा तुझ्याकडे येता येत नाही, म्हणून देव स्वतः सावता महाराजांच्या माळ्यामध्ये आले. लपण्याकरता जागा मागितली, लपले. ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी, महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी सियाला पाहिला. म्हणजे सावता महाराजांच्या हृदयात देव लपलेले आहेत. आणि म्हणून महाराज तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, साधवीला हरी
जेणे हृदय मंदिर त्यांचे सरळे घरदार. हा सावता महाराजांचा अधिकार, हा आमच्या महाराज दसरो मामांचा अधिकार. दसरो मामा आमचं भोळे व्यक्तिमत्व. आमचे दसरो मामा मला नेहमी जावाईच म्हणायचे. जावई काय चाललंय, जावई काय, जावई बापू काय, जावई बापू. ते सगळ्यात तरुण पिढीला जावईच म्हणायचे महाराज. आमचं त्यांचं नातं नसतं ते मी त्यांना मामाच म्हणायचो. पण अगदी भोळे व्यक्तिमत्व. गेलं 11.5-12 महिन्यापूर्वी अचानक चाललं झालं. आमचा ऋषिकेश असतील, आमच्या रतनबाई असतील, आमचे बाळासाहेब असतील. आमचे बाळासाहेब पुण्याला आहेत सध्या, चांगलं काम करतात महाराज. रांजणगाव गणपतीला आहे, तिकडे चांगलं नाव कमावलंय त्यांनी महाराज. ज्यावेळेस मी कणजावळीला कीर्तनाला गेलो ना, त्याच्या ट्रस्टने सांगितलं तुमच्या महाराज दर्शन करता वेगळ्या मार्गाने व्हीआयपी मार्गाने घेऊन जातो. आमच्या बाळासाहेबांचं नाव त्या रांजणगावमध्ये चांगलं आहे. दोनही मुलं चांगली घडवले, शिक्षण दिले, संस्कार दिले. पण जावं लागलं आमच्या दसरो मामांना. जाणं सर्वांनाच आहे एक दिवस, पण जाण्याच्या अगोदर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि जाण्याच्या अगोदर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. सर्वांनी हावर हात करायचे आहे, भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. ज्यांना ज्यांना हात आहे ना त्यांनी वर हात करायचे आहे. नामदेव जनाबाई, 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 नामदेव झाला सफळ व्यापार. आपला वेळ संपत आलेला आहे. एक 5-7 मिनिटाचा वेळ माझ्याकडे बाकी आहे. गेली 11.5 महिन्यापूर्वी आपल्या रांजणगाव परिक्षेत्रामध्ये दाढीवाडी या पवित्र भूमीमध्ये वास्तव्याला असणारा मेत्री परिवार, आमच्या मेत्री परिवाराचा असणारे पितृतुल्य व्यक्तिमत्व स्वर्गवासी या ठिकाणी दशरथ प्रभू मेत्रे बाबांच्या जाण्याला 11.5-12 महिने पूर्ण होत असताना आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपण या ठिकाणी संपन्न करत असताना ही कीर्तनाची रूपी सेवा माझ्याकडे या मेत्री परिवाराने केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं 11 वाजता कीर्तन चालू झालं होतं, 12ला संपणं निश्चितच आहे. वेळ भरपूर झालेला आहे आणि मला त्याची जाणीव आहे. उष्णतेचं प्रमाण जास्त आहे. आम्ही 9:30ला कीर्तन चालू करण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु काही अडचणीमुळे चालू झालं नाही. म्हणून खऱ्या अर्थानं 12 वाजेपर्यंत आपल्याला थांबणं गरजेचं होतं. बरीचशी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यामध्ये आदरांजली वाहण्याकरता त्यांनाही आपल्याला वेळ द्यायचा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं
आमच्या दसमाबद्दल जर बोलायचं झालं तर 2 मिनिटांमध्ये एक साधं व्यक्तिमत्व, एक भोळं व्यक्तिमत्व, अतिशय शांत आणि संयमी, नेहमी हसतमुख आणि भोळा स्वभाव, कधी कोणासंग टकलेपणा केला नाही, कधी कोणासंग चालूपणा केला नाही, कधी चलाकी कुणापुढे दाखवली नाही, अतिशय गरीब स्वभाव. आणि 2 मुलांनी आमच्या असणाऱ्या रतनबाई त्यांच्या ज्या मुलगी आहे कोळगाव गावामध्ये त्या ठिकाणी मेहतरी परिवारामध्ये दिलेली आहे. आमचे ऋषिकेश असेल, आमचे बाळासाहेब असतील, आमच्या रतनबाई असतील, त्यांच्या पाठीमागे त्यांच्या धर्मपत्नी हौसाबाई असतील. अतिशय प्रामाणिक आणि सोजवळ हा परिवार आहे. खऱ्या अर्थाने या परिवाराचे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे. त्यांचा बाप आज त्यांच्यामध्ये राहिलेला नाही. जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटी येता हरले पाप, ज्ञान देवा माय बापा. हेच असतात आई वडील की जीवनामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला सांभाळतात, लहानचं मोठं करतात, शिक्षण देतात, संस्कार देतात, लहानचं मोठं करतात, संसाराला लावून देतात, प्रपंचाला लावून देतात. आई वडिलांचं हे कर्तव्य असतं. म्हातारपणे आपण त्यांचा आधार बनणं हे आपलं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं आमच्या दसरोबाबांचं जाणं या परिवाराला बराच दुःख देणार होतं, पण आई वडील जीवनामध्ये फार ग्रेट आहे. ज्ञानोबांच्या वेळी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता 4 लेकरांना जन्माला घातलं आणि आपल्या लेकरांना मला सिद्धीपत्र मिळावं म्हणून स्वतः देहत्याग केला. आई वडील आपल्या मुलाकरता मरायला सुद्धा तयार होतात. आई तिलाच म्हणतात, आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती, कोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. ऐका, आई आपल्या लेकराला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागवते आणि ऐका वेळ प्रसंगी जन्मालाही घालते आणि जन्माला घालत असताना महाराज वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा देते. आपल्या बाळाचा जन्माला घडण्याकरता आपल्या प्राणाचा, आपल्या देहाचा त्यागही करते. पूर्वीच्या काळामध्ये डिलिव्हरीच्या काळामध्ये कितीतरी माता बहिणींना प्राण गमवावा लागला महाराज, पण त्या माऊलीने आपल्या प्राणाचा विचार केला ना, आपल्या जीवाचा विचार केला ना, आपल्या बाळाचा विचार केला. आणि तीच आई असते महाराज, 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागवते आणि महाराज वेळ प्रसंगी आपल्या लेकराकरता मारायलाही तयार होते. तिला आई म्हणतात, तिला माऊली म्हणतात. ऐशी कळवळ्याची जाती करेला विनप्रीती. या परिवारात आज बाप त्यांच्यावर नाहीये. बाप सुद्धा घरातला महाराज आधार आहे. आई जर घराचं मांगल्य असेल तर बाप घराचा आधार आहे. आई जर भाकरी करून घालत असेल तर भाकरी कमावणारा आमचा बाप आहे. लक्षात ठेवा, जगैसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. गेले 2-4-5 दिवसापूर्वी मध्य प्रदेशमध्ये घटना घडली आणि जहाज उलटून महाराज त्या जहाजीमध्ये काही मंडळी महाराज मरण पावली बुडून मधून पाण्यामध्ये. तुम्ही सोशल मीडियाला पाहिलं असेल, इंस्टाला पाहिलं असेल, गुगलला पाहिलं असेल, युट्यूबला पाहिलं असेल महाराज 3-4 वर्षाचं एक लहान लेकरू आहे. आपल्या आईनं त्या लेकराला कडेवर घेतलेला, पण महाराज जॅकेट गळ्यामध्ये घातलेले महाराज, पण नाव पलटी झाली. पाण्यामध्ये बुडत असताना त्या आईनं लेकराला घट्ट पकडलेले महाराज, छातीशी धरून कवटाळून धरलेले महाराज. पण ते लेकरू आणि त्या आईचा प्राण जरी गेला ना महाराज, ज्यावेळी डेड बॉडी पाण्याच्या बाहेर काढली ना महाराज, त्यावेळेस त्या आईची मोठी लेकराला घट्ट होती महाराज. मरण सुद्धा आईला आणि लेकराला वेगळं करू शकलं नाही. आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. ती आई असते महाराज. आई मरून गेली महाराज, लेकरू मरून गेलं, पण आईची मिठी सुटली नाही महाराज. ती मिठी महाराज वेळ प्रसंगी बाहेर काढावी लागली. ती असते आई. ज्ञानोबांच्या आईला आणि ज्ञानोबांच्या आई वडिलांना आपल्या लेकरांना चांगले दिवस यावं म्हणून स्वतः देहाची प्राणाची आहुती दिली. हे असतात आई वडील. जगी आईचा बाप व्हावा. या न्यायाने आमच्या दसरोबाबांचं जाणं झालं. ऋषिकेश असेल, बाळासाहेब असेल, रतनबाई असतील, आमच्या हौसाबाई मावशी असतील. आज त्यांच्या घरातलं व्यक्तिमत्व नाहीये, थोडा स्वभाव होता, परंतु ऐका अनुकूल परिस्थिती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या दसरोबाबांनी प्रपंचाचा गाडा मोठा केला आणि गाडा ओढत ओढत महाराज इथपर्यंत आणला. लेकराला संस्कार दिले, शिक्षण दिले आणि या संसाराचा गाडा इथपर्यंत आला. आज चांगले दिवस आले होते महाराज. अजून थोडे दिवस त्यांची गरज होती. मुलांचा संसार पाहणे त्यांना गरजेचं होतं, पण आले देवाजीच्या मनात ते कोणाचे झाले ना. 11:30-12 महिन्यापूर्वी आमच्या या ठिकाणी दसरोबाबांना जावं लागलं. हे त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर